करण्यात येत आहे। तथागत भगवान बुद्धांचा, तथागत भगवान बुद्धांचा, तथागत भगवान बुद्धांचा, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भिक्खू संघाचा, सावलीत थांबवा, थांबवा तिथंच घ्या, उन्हात आणू नका, सावलीत थांबा। बसू द्या चेअरवर, इथं बसा, इथं बस, ध्वजारोहण करायचं, ध्वजारोहण करायचं, तुम्ही लावलं की तिकडे काय आता हे करायचं, चला पायावर ते सोडून पूजनीय भदंत शरणानंद महाथेरो पात्रे यांच्या हस्ते पंचरंगी धम्मध्वजाचं ध्वजारोहण या ठिकाणी होत आहे। खालूनच दोरी धरायला लावा ना, वरी कसं चालेल, पंचरंगी धम्मध्वजाचा, पंचरंगी धम्मध्वजाचा, पंचरंगी धम्मध्वजाचा, बोधिसत्व डॉक्टर बी.आर. आंबेडकर स्मारक समिती बुद्धविहार समितीच्या विद्यमाने 22व्या बौद्ध धम्म परिषदेच्या दुसऱ्या दिवसाला प्रारंभ आपल्या शांतीनगर या भागातील ध्वजारोहणाच्या प्रसंगाने सुरुवात झालेली आहे। पूजनीय भदंत शरणानंदजी महास्तवीर यांच्या हस्ते आपल्या या धम्मध्वजाचं ध्वजारोहण संपन्न झालेलं आहे। त्यानंतर धम्मध्वज गीत होईल, त्यानंतर श्रीशरम पंचशील होईल, त्रिरत्नाची वंदना होईल आणि थोडक्यांती धम्मदेशना होईल। त्यानंतर आपण सर्वांनी बसून घ्यायचं, सर्वांनी पायातील चप्पल काढावीत, सर्वांनी हात जोडावेत, पवित्र अशा आपल्या धम्मध्वजाची गाथा आपण म्हणूया, सर्वांनी हात जोडावा। सर्वांनी या ठिकाणी सामूहिक म्हणायचं आहे। वजीर संगात कायस अंगिरस सतादिनो केसमसोहि अखिनं नीलठाने हिरंसियो नीलवन्ना निचरन्ति अनन्तकाशभूदके वजीर संगात कायस अंगिरस सतादिनो शबितो चेबखिनं पीतठाने हिरंसियो पीतवन्ना निचरन्ति अनन्तकाशभूदके वजीर संगात कायस अंगिरस सतादिनो मासलोहित अखिनं रठठाने हिरंसियो रतवन्ना निचरन्ति अनन्तकाशभूदके वजीर संगात कायस अंगिरस सतादिनो आठदन्ते हि अखिनं सेठठाने हिरंसियो सेठवन्ना निचरन्ति
अनंतकाश भूदके वज्र संगात कायस अंगिरस सतादिनो तेषां शरीरानं नानठाने हिरंसियो पवत्सराणि चरन्ति अनन्तकाश भूदके वज्र संगात कायस अंगिरस सतादिनो एवं सब्बानं रसिः निचरन्ति दिशो दिशाम् अनन्ताद्भुतं च अमतं तं मनोहरं काया वाचा चित्तेन अंगिरसनमामहं साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि पंचरंगी धम्म ध्वजाचा पंचरंगी धम्म ध्वजाचा पंचरंगी धम्म ध्वजाचा सर्व उपासक उपासिका सूचना आहे सर्वांनी खाली बसून घ्यायचं आहे। आदरणीय पूजनीय बदंत पयातीसजी थेरो शिरसाळा यांचं सुद्धा नुकतंच आगमन आपल्या धम्ममंचाकडे होत आहे। अतिशय श्रद्धापूर्वक त्यांना याचना आहे की आपण सुद्धा स्थानापन्न व्हावं। ना एकच 170 वाला कमी करणार का काय हिशोबात करायचं यानंतर बंधूजी आपला त्रिशरण पेन्सिल देतील। सर्वांनी याचना करायची आहे। हात जोडा सर्वांनी हात जोडा। भगवान बुद्ध की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बौद्ध धम्माचा पूजनीय भिक्खू संघाचा अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि अहं वन्दामि सर्वदा ओकास वन्दामि भन्ते द्वारतेन कत्तं सभापराधं कमतु मे भन्ते द्वितीयंपि वन्दामि भन्ते द्वारतेन कत्तं सभापराधं कमतु मे भन्ते तृतीयंपि वन्दामि भन्ते द्वारतेन कत्तं सभापराधं कमतु मे भन्ते ओकासं भन्ते तिसरणेन सदे पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देतमे भन्ते द्वितीयंपि अहं भन्ते तिसरणेन सदे पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देतमे भन्ते तृतीयंपि अहं भन्ते तिसरणेन सदे पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देतमे भन्ते।
यमं वदामि तं वदिता नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा बुद्धं शरणं गच्छामि शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि शरणागमन संपूर्णा अहं भन्ते पाणातिपाता वीरमणि शिक्षापदं समादयामि पाणातिपाता वीरमणि शिक्षापदं समादयामि अदिन्नादाना वीरमणि शिक्षापदं समादयामि दाना वीरमणि पदं मिथ्याचारा वीरमणि शिक्षापदं समादयामि मुसावादा वीरमणि शिक्षापदं समादयामि मज्जपमादठाना वीरमणि शिक्षापदं समादयामि वीरमणि शिक्षापदं पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा प्रमादेन शील सम्पादेत बुद्धं नमामि धम्मं अहं नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा इतिपिसो भगवान् सम्मा सम्बुद्धो विचारण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तर पुरुष धम्म सारथि सत्ता देव मनुसानं बुधो भगवाति बुधं तीर्थपर्यन्तं शरणं गच्छामि स्वाकातो
भगवता धम्मो संदिष्टिको अकालिको यैवसिको ओपनायको पच्यतं वेदितको हिन्यो इति धम्मं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि। सुपटिपन्नो भगवतो सावक संघो उजपटिपन्नो भगवतो सावक संघो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघो सामीचिपटिपन्नो भगवतो सावक संघो यदिदं चत्तारि पुरुषयुगानि अष्टपुरुषपूगला एष भगवतो सावक संघो आवणय्यो पावणय्यो दक्षिणय्यो अंजलिकरणीयो अनुतरं पुय्यं केतं लोकसारथि संघं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि। वन्नगन्धगुणोपेतं एतं कुसुमसन्तति पूजयामि मुनिन्दस्य श्रीपादं सरोरुहे पूजेमि बुद्धं कुसुमेन नेन पुय्येन मिल्पेन लभामि मोक्षं कूपं विलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभाव गन्धसंभारयुतेन धूपेन सुगन्धिना पूजय्य पूजनीयन्तं पूजाभाजनमुत्तमं सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागतं घनसारपदीपेन दीपेन तमदंसिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुन्द बुद्ध धम्मा च संघा च सुगततनुभवा धातु वधातु गभे लङ्काय जम्बुदीपे दिगसपुरवरे नागलोके चतुपे सभ्ये बुधा सबिम्बे सकल दश दिशे केशलोमादिधातु वन्दे सबे विभूतं दशबलतनुजं बोधिचैत्यं नमामि। वन्दामि चैत्यं सद्वं सबठानेषु पठितं शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा सकलं बीजं विदुरयानं देवरूपं सुजीव निमलचको कपिलगौसं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुप्रेम विरगरज्जु सुदननीतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि। साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वन्दामि सर्वदा। धम्माच्या ध्वजाच्या ध्वजारोहणानंतर त्याचप्रमाणे बुद्ध पूजेनंतर या ठिकाणी भिक्खू संघाचं स्वागत करण्यात येईल। तेव्हा निरंजना महिला मंडळाच्या अध्यक्षा कासाबाई रामभाऊ कांबळे त्याचप्रमाणे कुसुमबाई सदावर्ते यांनी येऊन भिक्खू संघाचं पुष्प देऊन स्वागत करावं। त्याचप्रमाणे मीनाबाई कांबळे या सुद्धा भिक्खू संघाचं स्वागत करतील। किरजाबाई कापुरे या सुद्धा भिक्खू संघाचं स्वागत करतील। गंगूबाई डोंगरे यांनी सुद्धा येऊन भिक्खू संघाचं स्वागत करावं। वंदनाबाई डोंगरे या सुद्धा भिक्खू संघाचं स्वागत करतील। विजयाताई यशवंत वावळे या सुद्धा भिक्खू संघाचं स्वागत करतील। मासेआई या सुद्धा भिक्खू संघाचं स्वागत करतील। लोखंडेआई या सुद्धा भिक्खू संघाचं स्वागत करतील। ताराबाई खंदारे यांनी सुद्धा येऊन भिक्खू संघाचं स्वागत करावं। दुर्बलबाई पंडित या सुद्धा पुष्प समर्पित भिक्खू संघाचं पुष्प देऊन स्वागत करतील। शांतीनगर परिसरातील महिला मंडळ व सर्व सदस्य अध्यक्ष व सर्व सदस्य यांना सूचना आहे, आपण भिक्खू संघाचं पुष्प देऊन स्वागत करावं।
गंगूबाई ढेमरे, वत्सलाबाई ढेमरे, गंगासागरबाई डोंगरे, नाटकर आणि त्याचप्रमाणे जमदाडे यांनी सुद्धा करावं. शांतीनगर परिसरातील सर्वच महिला, काहींची नावं माहिती आहेत, काहींची नाही, त्यामुळे सर्वांनीच उठायचं आहे आणि भिक्खू संघाचं पुष्प देऊन स्वागत करावं. सोनुले आई या सुद्धा भिक्खू संघाचं स्वागत करते. दुर्पताबाई सोनुले, सपाटीबाई या सुद्धा पुष्प देऊन भिक्खू संघाचं स्वागत करते. सुशीलाबाई गायकवाड भिक्खू संघाचं स्वागत करते. ये भाई नीलाबाई गवळी भिक्खू संघाचं स्वागत करते. चल भाई कलाबाई खंडागळे भिक्खू संघाचं स्वागत करते. डोंगरे साहेब तुम्ही या इकडे सकारामध्ये डोंगरे सांगा आम्हाला तुम्ही सांगा खंडागळे या सुद्धा भिक्खू संघाचं स्वागत करते. सोनुले आई या सुद्धा स्वागत करते. तिकडेच बसा खाली गुडघ्यावर. हा पलीकडे जा, पुष्प द्या. हा मागे येऊ नका आता तुम्ही. सोर कांबळे या सुद्धा भिक्खू संघाचं स्वागत करते. साबरे यांनी सुद्धा भिक्खू संघाचं स्वागत करावं. वंदनाबाई भगत भिक्खू संघाचं स्वागत करते. ज्योती भगत भिक्खू संघाचं स्वागत करते. बोलायचं म्हणते सुशीलाबाई जमदाडे भिक्खू संघाचं स्वागत करतील. लताबाई सोनुले भिक्खू संघाचं स्वागत करतील. आशाबाई थोरात भिक्खू संघाचं स्वागत करतील. शांताबाई ढेमरे त्याचप्रमाणे शोभाबाई निखाते भिक्खू संघाचं स्वागत करतील. वारा काळेगुरुजी पुष्प भंतेजीचं स्वागत करतील. सकारामजी डोंगरे स्वागत करतील. तिजे कांबळे साहेब भिक्खू संघाचं स्वागत करतील. शिवाजी थोरात मामा भिक्खू संघाचं स्वागत करतील. गवळी साहेब भिक्खू संघाचं स्वागत करतील. बळीराम खारे भिक्खू संघाचं स्वागत करतील.
दिलीप गायकवाड साहेब हे सुद्धा भिक्खू संघाचं स्वागत करतील. शंकरराव तूपसमुद्रे डॉक्टर हे सुद्धा भिक्खू संघाचं स्वागत करतील. यशवंत वावळे साहेब भिक्खू संघाचं स्वागत करतील. हनुमंती गुरुजी यांनी सुद्धा येऊन स्वागत करावं. रणवीर साहेब हे सुद्धा भिक्खू संघाचं स्वागत करतील. कुंदाजी कांबळे भिक्खू संघाचं स्वागत करतील. लोखंडे साहेब भिक्खू संघाचं स्वागत करतील. हरिभाऊ जोगळे यांनी सुद्धा येऊन भिक्खू संघाचं स्वागत करावं. एकनाथ जोगळे भिक्खू संघाचं स्वागत करतील. कापुरे साहेब भिक्खू संघाचं स्वागत करतील. जाधव साहेब भिक्खू संघाचं स्वागत करतील. वावळे साहेब यांनी सुद्धा येऊन भिक्खू संघाचं स्वागत करावं. सवानी साहेब भिक्खू संघाचं स्वागत करतील. कुंजाली कांबळे भिक्खू संघाचं स्वागत करतील. शिरसाळ्याचा आवाज दिलीप लोखंडे भिक्खू संघाचं स्वागत करतील. वाघमारे साहेब यांनी सुद्धा येऊन भिक्खू संघाचं स्वागत करावं. मुक्ताबाई कांबळे भिक्खू संघाचं पुष्प देऊन स्वागत करतील. वाटोडे साहेब भिक्खू संघाचं स्वागत करतील. संदीप थोरात हे सुद्धा भिक्खू संघाचं स्वागत करतील. गुट्टे साहेब, बिट्टू साहेब, लक्ष्मण आयरे भिक्खू संघाचं स्वागत करतील. विशाल डोंगरे भिक्खू संघाचं स्वागत करतील. सागर कांबळे, अक्षय जोंधळे, रत्नदीप डोंगरे, सर्वांनी येऊन भिक्खू संघाला पुष्प देऊन स्वागत करावं. हो राईट बोलावं लागते आपल्या हॅलो, या ठिकाणी प्रदीप नरनवरे महाबोधी न्यूज चॅनल संपर्क प्रमुख भारत राज्य हे देखील येऊन पुष्पपूजा करतील. संपर्क धर्मपरिषदेचा आपला कार्यक्रम झालेला आहे. काल आणि आजचा कार्यक्रम महाबोधी न्यूज चॅनल संपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्य. मोबाईल नंबर आहे 75 075 09 या संपर्क साधायचा आहे. आपल्या मोबाईलवर आपल्याला कालचा कार्यक्रम आणि आजचा कार्यक्रम पाहण्यास मिळेल. एकदा असा सांगा 750 750 98 750 750 98 99 नंबर घ्या. 750 750 98 99. जनाबाई भालेराव भिक्खू संघाचं स्वागत करतील. तुम्ही राहिले आमचं काय नाही ना आमचं नाही. आम्ही काय आम्ही रुसणार नाही काय नाही आम्हाला बोधाचार्य त्रिंबक कांबळे, बोधाचार्य अमृत कराळे हे सुद्धा पुष्पासमोर करतील. त्याचप्रमाणे भिक्खू संघाचं स्वागत करतील. यायलो ना मी याय ना सांगा
यानंतर पूज्य म्हणते बोधिधम्मा यांना आपल्या सर्वांच्या वतीनं विनम्र याचना करतो, आजच्या प्रसंगी आपण मार्गदर्शन करावं. सर्वांनी 3 वेळा साधू करायचे. पुन्हा साधू साधू साधू. महाकारुण्य तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांना पंचांग प्रणाम. गुरुवर्य पूज्य भगवंत डॉक्टर भगवंतजी महाथेरो यांना इतवा पंचांग प्रणाम. अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद पूर्ण शहरामध्ये 22व्या धम्म परिषदेच्या आयोजन होत आहे. आज धम्म परिषदेच्या दुसऱ्या दिवशी शांतीनगर या परिसरामध्ये धम्मध्वजारोहण या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यानिमित्त उपस्थित मराठवाड्यातील सर्व भिक्षूतील एक ज्येष्ठ भिक्षू आपल्यामध्ये उपस्थित आहेत. शरणानंद महाथेरोजी यांना तुझा पंचांग प्रणाम. आपल्यामध्ये उपस्थित बंतेजी पुण्याती सुमतेजी यांनाही तुझा पंचांग प्रणाम. उपस्थित सर्व बंतेजी तसेच पंजामांस बनते, सर्व सामेर बंतेजी, सर्व आर्यजी, उपस्थित सर्व श्रद्धावान उपासक उपासिका, सर्व कार्यकर्ते मंडळी, सर्व महिला मंडळ. आताच आपण सर्वांनी खूप श्रद्धापूर्वक, आधारपूर्वक, नम्रतापूर्वक भिक्खू संघाच्या हेतूतील असा रस्त्यापासून ते इथपर्यंत सकाळी सर्व महिलांनी, सर्व उपासिकांनी रांगोळी काढून पुष्पाचा वर्षाव करत पुष्पाची भिक्खू संघांना उच्च देत आपण या ठिकाणी भिक्खू संघाचं स्वागत करत या ठिकाणी आपण घेऊन आहात. ही जे परिसर आहे या परिसराला आणि या परिसराची आपल्याला महत्त्व वाढवायचं आहे. नक्की येणाऱ्या काळामध्ये या परिसरामध्ये खूप सुंदर असा काही ना काहीतरी एक आपल्या समोर विहाराच्या माध्यमातून म्हणा, सभागृहाच्या माध्यमातून म्हणा, जे काही संकल्पना यामध्ये याच्या आधी उल्लेख केला आहे, मोठ्या प्रमाणात शांतीनगर या परिसरामध्ये उभा राहणार आहे. भिक्खू संघाच्या दरवर्षी जयंती असेल, धम्मपरिषद असेल, बुद्ध पौर्णिमा असेल, प्रत्येक निमित्ताने या ठिकाणी आपण छोट्या ठाण्यात आपण कार्यक्रम करतो. अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेच्या निमित्ताने योगायोग अनेक काही भिक्षू या परिसरामध्ये येतात आणि याही ठिकाणी त्यांचे दर्शन होऊन जातात. त्यांना असं वाटतं की हे कोणतरी आपण गावात आलो. ते गेल्याही वर्षी असंच झाला होता की ते म्हणते विचारले की हे कोणत्या गावात आलो आपण म्हणलं तेच गाव आहे भत्तेजी म्हणले. हे सगळं आपलाच वस्ती आहे भत्तेजी, इथं नवीन वस्ती बसलेला आहे. अशा प्रकारच्या या ठिकाणी प्लॉट एक ठिकाणी अशी भानगड होती, परंतु त्या माणसाने केवळ आणि केवळ भंतेजींच्या प्रती ती आधार व्यक्त करत, भंतेजींना खूप आदर करत, विश्वास करत ही जागा बुद्धविहारासाठी म्हणा किंवा समाजासाठी म्हणा किंवा धम्मासाठी भंतेजींचं समोर हे सर्वांच साक्षीने, सर्व उपासकांच्या साक्षीने हे एकही रुपया न घेता त्याचं पूर्ण दान त्याने दिलेलं आहे. थोडं आश्चर्य झाले ते भंतेजी. आणि एक मुस्लिम व्यक्ती जे त्यांनी हे जागा आपल्या लोकांसाठी दिलेला आहे, यांच्या काय ना काहीतरी भल्यासाठी, यांच्या काय ना काहीतरी याच्यासाठी दे. येणाऱ्या काळामध्ये जर नक्की याच्यामध्ये मोठं जर काय झाला तर नक्की त्याही माणसाचा नाव आपल्या या समाजामध्ये एक चांगलं नाव म्हणून राहून जाईल. बघा, तथागत भगवान बुद्ध म्हणतात की माणसाचा जीवन हा खूप मौल्यवान जीवन आहे. खरंच आपण खूप भाग्यवान आहोत, पुण्यवान आहोत की आपण माणूस पण आपण जन्माला मिळालेला आहे ना. मनुष्य जीवन हा अमूल्य जीवन आहे. मी नेहमी सांगत असतो की जर एखाद्या व्यक्ती जर 50 वर्ष जर जगला तर त्यांनी 25 वर्ष झोपणार निघून जाणार, है की नाही.
जर एखाद्या व्यक्ती जर काम करत असेल जवळपास 7 ते 8 तास माणूस कष्ट करत असते, काम करत असते, मजुरी करत असते. 50 वर्षाच्या माणसाच्या जीवनामध्ये 25 वर्ष झोपण्यात गेला, 8 तास जरी काम केलं तरी उरलेल्या आयुष्यातील 17-18 वर्ष कामामध्ये गेलं. अजून काही आयुष्य आपल्या खाण्यापिण्यात फिरण्यात आपला हा वय निघून जातो. तर तुम्ही स्वतः विचार करा की आपण धम्मासाठी, स्वतःचं चित्त निर्मळ करण्यासाठी, स्वतःचं मन निर्मळ करण्यासाठी, स्वतःच्या भला करण्यासाठी, स्वतःचा उद्धार करण्यासाठी, या दुःखातून व निब्बाणाला प्राप्त करण्यासाठी आपण किती प्रयत्न करतो. काम कोणासाठी करणं आहे ना? परिवारासाठी, या जगासाठी कष्ट करणे, पैसा गोळा करणे, धनधवरून शहरात नाव, हे सगळ्या जे काही गोष्टी आहेत या संसारिक सुख आहे, बुद्धाने सांगितलेलं आहे. परंतु जेव्हा आपण असं विचार या ठिकाणी येते की या धर्मासाठी आपण किती वेळ देतो, तर तुम्ही सर्वांनी, मला आजही आश्चर्य वाटते की पूर्ण शहरामध्ये हीच आपली ही माय मौल्या, ह्याच आपल्या उपासक उपासिका सकाळी 8, सकाळी 5 ला जरी मंदिरने वेळ सांगितला, सकाळी 7 ला जरी वेळ सांगितला, संध्याकाळी जरी वेळ सांगितला, कधीही न कदरता, न कंटाळता, न वैतागता, तीच सन्मान, तीच आदर, तीच विश्वास, तीच नम्रता तुम्ही जे व्यक्त केलेला आहे, नक्की तुमच्या जीवनामध्ये एक समाधान, सुखाचा तुमचा शेवटचा श्वास जाईल आणि जीवन तुमचं खूप समाधानीने जाईल. हे मात्र तुमच्या सर्वांच्या प्रति मंगल कामनाने व्यक्त करतो. माणसाच्या जीवनात काय पाहिजे? माणसाला है ना, सुख व शांती व समाधान माणसाला पाहिजे असतं, है ना. काल संघर्षणा भंतेजींनी बोलत असताना, हिंदीमध्ये बोलत असताना खूप सुंदर सुंदर व्याख्या त्यांनी भंतेजींनी उल्लेख केला. या संपूर्ण जगामध्ये ते जवळपास 34 राष्ट्र मी फिरलो असं भंतेजी म्हणाले. जपान सारखा देश, अमेरिका सारखा देश, जे तंत्रज्ञान, तिथलं विज्ञान, तिथलं अनेक काय गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टींना तिथं तुम्ही जर गेलात तर आपलं डोकं आपण जरी किती जरी वर केलं तरी ते पूर्ण बिल्डिंग आपण पाहू शकत नाही, एवढे उंची उंची त्या परिसरामध्ये. आणि खूप प्रगती झालेली असं भंतेजी म्हणत आहे. ते म्हणतात की ते सगळ्या गोष्टींनी, विज्ञानाने अनेक काय गोष्टी शोध लावला, पण आजपर्यंत विज्ञानाने या दुःखातून कसं मुक्त व्हावं, आपल्या मनामध्ये असलेला जे काही वेदना आहे, जे काही त्रास आहे, जे काही दुःख आहे, यातून मुक्त कसं व्हावे ते विज्ञानाकडे याची अर्थ नाही. कारण याचे कारण राहिला असता, याचे जर मार्ग राहिला असता तर सगळे लोक आज सुखाने शांतताने त्याच्या मनात राहिले असते. परंतु ते भक्ती काय म्हणाले की त्या लोकांना शांतता नाही, त्या लोकांच्या मनामध्ये शांती नाही आहे. ते म्हणाले की आपण या भारतवासी लोक आहोत, आपल्याला बुद्ध धर्म मिळाला, आपण खूप भाग्यवान लोक आहोत की आपल्याला धर्माच्या माध्यमातून आपल्या मनाला खूप शांतता आहे, आपण खूप सुखी आहोत, आपण खूप काय आहोत, समाधान आहोत. माझा तुम्हाला सर्वांना सिद्धार्थनगर असतील, आंबेडकर नगर असेल, हे परिसर असेल, शांतीनगर परिसर असेल, सर्वांना माझं सूचना आहे की येणारा हा जे काळ आहे खूप मोठा काळ आहे. ही काळ आव्हानात्मक काळ आहे. एक अशी काळ होती, ही जे काळ आहे या काळ आपण कुठं आलेलो ते आपण एका सेकंडमध्ये आपण ऐकण्याचा प्रयत्न करूया. एक अशी काळ होती की ज्याच्या बळावर या जगावरती राज्य केले जायचे. कोणती काळ होती? सुरुवातीला ताकद व बळाच्या आधारेवरती संपूर्ण जगावरती, ज्याच्याकडे माणसं है ना, बळशक्ती असेल, ज्याच्याकडे सैन्य शक्ती असेल, ज्याच्याकडे अनेक काही बळ असेल, त्या बळावरती संपूर्ण जगावरती ते लोक आपले साम्राज्य स्थापन करायचे, ते लोक या जगामध्ये राज्य करायचे. नंतर एक अशी काळ आहे याच्याकडे सोनं, चांदी, पैसा, हिरा हे ज्याच्याकडे जास्त असेल ते लोक या जगावरती राज्य करायचे. पहिला कोणता काळ होता? ज्याच्याकडे ताकद है ना, बळ, सैन्य बळ, शास्त्र जास्त आहे, ते लोक या संपूर्ण जगावरती काय करायचे? राज्य करायचे. दुसरी कोणती काळ आली? सोनं, चांदी, नाणे असेल, हिरा असेल, अशी काळ होत गेला. मग पुढचा कोणता काळ आला? ज्याच्याकडे सोनंही आहे आणि ताकद बी आहे, अशी काळ होऊन गेला. त्यानंतर ते काळ कधी येतो? जेव्हा माणसाचा बौद्धिक विकास होत असतो. कोणती काळ येते आता? बौद्धिक विकास जेव्हा झाला तेव्हा संपूर्ण जगावरती कोण राज्य करायला लागला? ज्याच्याकडे ज्ञान आहे, ज्याच्याकडे ज्ञान आहे तो या संपूर्ण जगावरती राज्य करू लागला. पण आज कोणती काळ आहे? केवळ ताकद असलेले काम होते का? नाही. पैसा असलेले काम होते का? नाही. आणि केवळ ज्ञान आहे, पैसाही नाही आणि शक्ती बी नाही, ते काम होते का? नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शिका, संघटित व्हा आणि समाज एकत्र व्हा, समाजाने संघटित बनलं, हे का म्हणाले बाबासाहेबांनी? आधी आपण त्या काळामध्ये खूप गरीब परिस्थितीमध्ये होतो, त्या गरिबीतून आपण मुक्त झाले पाहिजे.
त्या गरिबीतून आपण निवारण होऊन चांगला सुशिक्षित वर्ग आपला हा चांगला प्रशासन शासनामध्ये जाऊन त्या समाजाला ते लोक नेतृत्व करतील आणि या समाजाचं उन्नती करतील आणि ही उन्नती केलेले समाज नक्की येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात धम्माच्या प्रचार प्रसार या भारत देशामध्ये करतात। बघा आजच्या काळामध्ये आपल्याला जेवढ्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत तेवढ्या गोष्टी धम्माच्या शिकवण धम्माचे ज्ञान सुद्धा घेणं आवश्यक आहे। मी नेहमी तुम्हाला सांगत असतो की धम्म आपण खूप गंभीर आहे, ठीक आहे ना, धम्म खूप खोलवर आहे। आपण त्या धम्माला त्या गांभीर्याने आपण घेण्याचा स्वीकार केले पाहिजे, त्या गांभीर्याने धम्म आपण समजून घेण्याचा प्रयत्न केले पाहिजे। गांभीर्याने आपण धम्म प्रति आपण ती आवडी ती रुची ती गोडी आपल्यामध्ये असणं आवश्यक आहे। मी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी एक दिवसीय शिबिर ध्यानासाठी जात असतो, एक दिवसीय शिबिर 2 दिवसीय शिबिर ध्यानाचे शिबिर असतात। तर एक दिवस मी असं शिबिरात गेलो आणि अनेक दिवसानंतर शिबिरात गेल्यानंतर शरीरामध्ये थोडंसं वेदना जाऊन लागला, माझ्यातला विकार जरा जागृत होऊ लागला, तर गुडघा आणि कमरा दुखू लागत होते आणि ब्रेकचे टाइम होता, दुपारी ब्रेक टाइम असतो, 5 मिनिट फक्त ब्रेक असतात। असं मी लगेच उठून बाहेर जाऊन थोडासा फिरून आलो, पण परत येत असताना सकाळचा पहिला ब्रेक झाला। मी बघू लागले कोण कोण ध्यान करताय, एक एकदम 80-90 वर्षाची आई होती, उठायला सुद्धा तयार नाही, कमर सुद्धा वाकायला तयार नाही, डोळे बंद करून एकदम स्थिर मनाने आपलं चित्त एकाग्रित करत होती, एवढी जागृत की कुठल्याही प्रकारचा आवाज कुठल्याही प्रकारच्याकडे त्यांचं लक्ष नाही, केवळ आणि केवळ ध्यानच करत बसलेला आहे। मग पुन्हा दुसरा ब्रेक झाला, पुन्हा मला त्रास जाणू लागला, पुन्हा उठलो मी, पुन्हा जाऊन थोडा फिरून बसलो। मग तिथं बिस्किट दिल्या गेल्या, केळे दिल्या गेल्या, काही अल्पाहार दिल्या गेले। शिबिरामध्ये भोजनाची व्यवस्था एखाद्या वेळेस असतात, पण एक दिवशी शिबिरामध्ये जास्त प्रमाणात अल्पाहार असतात, जेणेकरून आळस निर्माण होणे, झोप येऊ नये म्हणून। पुन्हा दुपारी 2 वाजता ब्रेक दिला गेला, मी पुन्हा उठून जाऊन बसलो, पुन्हा त्या आईकडे बघितलं, ती आई उठली बी नाही, असंच बसलेला आहे, एकदम स्थिर अवस्थेमध्ये, कमर थोडाही वाकलेलं नाही, थोडे असं मागं पुढे नाही, काही नाही, डोळे सरळ बंद केले। 2 ब्रेक झाला, 3 ब्रेक झाला, 4 वेळेस जरी ब्रेक झाले तरी सुद्धा ती आई उठली नाही। एवढी त्यागबळ त्या आईमध्ये 90 जवळपास 80 पुढे त्यांच्या त्या आईचं। बघा ध्यानामध्ये धम्मामध्ये पकणारे जे माणसं आहेत है ना, ध्यानामध्ये पकणारे जे माणसं आहेत त्यांची त्यागबल त्यांची ते धम्मामध्ये एवढे गंभीर खोलवर जात असतात की त्यांना या जगातील कुठल्याही छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये अडकत नाही, हे बुद्ध आपल्याला सांगतात। आपण काय या जगामध्ये अडकून आहोत है ना, कारण आपल्यामध्ये त्यागबल नाही, काय नाही आपल्यामध्ये ते त्यागबल नाही, स्वयं नाही, त्यागबल नाही, कारण आपण आपल्या मनाला तशा प्रकारे आपण संस्कार आपल्या मनात आपण निर्माण केल्या कारणाने आपल्याला लगेच त्याग करायला जमत नाही, लवकर जास्त वेळ ऐकण्याची सवय नाही, जास्त वेळ बसण्याची सवय नाही, जास्त वेळ स्वयं धरण्याची सवय नाही, लगेच घरामध्ये आपण उठून भांडणारे लोक, आपल्या मनामध्ये अनेक काही गोष्टी करत असल्या कारणाने आपल्याला स्वयं नसल्या कारणाने, कारण ह्या 6 प्रकारच्या इंद्रियात आपल्याला स्वयं नसल्या कारणाने आपण तेवढे त्यागबल आपण करू शकत नाही। परंतु बुद्ध काय म्हणतात, जर आपण धम्माचा अभ्यास, धम्माचा अध्ययन, धम्माचा अध्यापन आपण जर केला, नक्की अनुकरणाच्या आधारेवर, आचरणाच्या आधारावरती आणि त्यागबलाच्या आधारेवर नक्की आपल्या जीवनामध्ये खूप मोठा एक सुख शांती व समाधान आपल्या जीवनात लाभेल। मी तुम्हाला बोलत असताना एक उल्लेख केला होता की आजच्या या घडीला जेवढे आपण आपल्या ठिकाणी उपासक उपासिका जमलेला आहोत, तुम्हाला तर मोठ्या प्रमाणात शिक्षण घेता नाही आला, आताच प्रमाणात की येणारा काळ आपल्यासाठी कोणता महत्वाचा आहे की ज्ञान घेणं महत्वाचं आहे, अभ्यास करणं महत्वाचं आहे। येणारा हा जे काळ आहे ते आपल्या मुलं व मुलींना आपण उच्च दर्जाचं शिक्षण देणं आवश्यक आहे। हा जे जग आहे हे कोण किती विद्वान आहे, कुणाचा धर्म किती मोठा आहे यावरती हा जग चालत नाही आहे, ठीक आहे ना। हा जे जग आहे कुणाकडे किती पैसा आहे, कोण किती मोठा उद्योजक आहे यावरती हा जग चालत नसून हा जग चाललंय 2 लोकांच्या नियंत्रणाने हा जग चालत आहे। एक आहे मेडिकल सायन्स, हे कोणता आहे मेडिकल सायन्स। मेडिकल सायन्स म्हणजे काय, तुम्ही कोणत्या गोळ्या खाते तुम्हाला माहित आहे का, कोणत्या गोळ्या खाल्ल्याने तुम्हाला किती प्रकारचा फायदा होतो आपल्याला माहित आहे का, नाही, कोणी सांगते जीव वाचून घ्यायचा आहे, आपण खातोय, जगतोय, बरं वाटतं आपण खात राहतोय, ठीक आहे ना। एक आहे मेडिकल सायन्स, दुसरा कोणता सायन्स आहे, अन्य जे काही तंत्रज्ञान आहे ते दोन्ही त्याला आपण पॅरल असं म्हणतो की दोन्ही बाजूने आपण आपल्या समाजातील तरुण पोरं, तरुण मुली, सर्व विद्यार्थी वर्ग या शिक्षणाकडे आपण वळण्याचा प्रयत्न करायचा आहे। पूर्णा शहरामध्ये गेल्या 6 वर्षामध्ये अनेक काही पोरं अभ्यासिका केंद्र या माध्यमातून गरीब
लेकर विहारात येऊन छोट्या मोठ्या पदावरती जाऊन कोणी ग्रुप डी, कोणी ग्रुप सी, कोणी ग्रुप 2 काही ना काही तरी मेहनत कष्ट करून, खूप अभ्यास करून, खूप श्रम करून, संघर्ष करून ते पुढे आज अनेक लोक पदावरती गेलेले आहेत. परंतु आपल्याला येणारा हा काळ तो जे म्हणालो होतो की त्याला इंग्लिशमध्ये नीट, जेई, MPSC, UPSC आहे ना, कॅट अशा प्रकारच्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीमध्ये आपण सर्वांनी त्यांना प्रोत्साहन द्यायचं, आपण सर्वांनी त्यांना प्रेरणा द्यायची की उच्च दर्जाचं शिक्षण आपल्याला कशा प्रमाणे आपल्याला मिळवून देता येतील हे आपण सर्वांनी प्रयत्न करायचा आहे. आताच तुम्हाला म्हणालो की आपल्याला जे जीवन जे मिळालेलं आहे, अमूल्य जे जीवन मिळालं आहे, ह्या जीवनाचा आपल्या सर्वांना उद्धार करण्यासाठी जसं तुम्ही सर्वजण विहारामध्ये दर रविवारी दर पौर्णिमा येत असतात, आपण आपल्या मुलं व मुलींना आपण विहारामध्ये येण्याचा प्रयत्न करावे. ही संस्कार त्यांच्यासाठी खूप महत्वाचा आहे. संस्कार त्यांना मिळणं आवश्यक आहे. काल रात्री मी धम्मपरिषदेचा बंदिरीच्या प्रवचन चालू असताना, 2 बंदिरीच्या प्रवचन चालू असताना मी मंडपात थोडंसं बाहेर आलो. सर्व महिला, सर्व पुरुष मंडपाच्या खाली बसलेले आहेत. केवळ आणि केवळ तरुण पोरं पुरा मंडपाचा बाहेर रस्त्यावर, कोणी बिडी, कोणी दारू. का आपण या धम्मपरिषदेत आलेला आहात याचा आपण विचार चिंतन केलं पाहिजे. एवढा मोठा कष्ट, अनेक रुपया, अनेक दिवस, महिना 2 महिना, रात्र दिवस माणसं इथं कष्ट करून ह्या परिषदेचा आंतरराष्ट्रीय दर्जावरती ही कार्यक्रम चालू आहे. आणि ह्या कार्यक्रमात आपण कुठेवर आपण एक कार्यक्रम आपण सोडलेला आहोत. याची गरिमा आणि याची पवित्रता आपण टिकवत आहे का आपण जरासा प्रयत्न करायला पाहिजे. हे आपलेच मुलं आहेत, आपलेच गाव आहेत, आपण संयमाने घेत आहोत आणि नक्की हे परिवर्तन व्हायला पाहिजे. नांदेड, दाभड या परिसरामध्ये कितीतरी वर्षापासून लाखोच्या संख्येने येत असतात. तिथेही सुद्धा हीच प्रकारे गर्द असतात. मोठे भंतेरी असतील, छोटे भंतेरी असतील, हे सर्व तुमच्या आणि आपल्या सर्वांच्या भल्यासाठी कार्यक्रम आयोजन करतो. पण अनेक काही असे कमी लोक असतात की जे ह्याला नासून घेण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारच्या कुठल्याही प्रकारची ही आपल्या मुलांनाही यांच्याकडून ही होऊ नये. आपण सर्वांनी आपल्या मुलांना संध्याकाळी, दुपारी आपण सांगायला पाहिजे की धम्मपरिषदेच्या परिसरामध्ये एकदम शांततेत, संयमित आपण प्रवचन ऐकायला बसायचं आहे. रिकामी कुठेही फिरत बसायचं नाही. आणि पूर्णाचा हा जे ऐतिहासिक ही धम्मपरिषद आहे, काल लडाखहून आलेले जे भंतेजी आहेत ते त्यांच्या परिसरामध्ये पहिल्यांदा बाबासाहेबांच्या पुतळा ह्या संपूर्ण जगावरती पहिली जे हिमालयाचे पर्वत आहे ना, सर्वात उंची भारताची परिसर आहे. त्या परिसरामध्ये त्या भंतेजीने बाबासाहेबांच्या पुतळा उभा केलेला आहे. आपण भंतेजींनी आता सकाळी मला निरोप दिला की पूर्णा शहरातील लोकांतील उपासक आणि उपासिका या वर्षी मे महिन्यामध्ये किंवा जून महिन्यामध्ये जेव्हा कधी भंतेजी आपल्याला निमंत्रण देतील तर सर्वांनी ज्यांना कोणाला येण्याची इच्छा आहे, गेल्या वर्षी अनेक लोक गेले होते, याही वर्षी जर कोणाला जायची इच्छा असेल त्यांनी सर्वांनी त्या कार्यक्रमात जायचं आहे. बघा, कोरिया देशातील लोक, लडाख देशातील लोक ह्या देशात येऊन आपल्या महाराष्ट्रातून त्यांना माहितच नाही महाराष्ट्रात किती समाज आहे, बौद्ध समाज. त्यांना असं वाटतं की बौद्ध समाज म्हणजे कमी आहे. पण त्याला सकाळी म्हणाल की महाराष्ट्रामध्ये जवळपास 2 कोटी बौद्ध समाज आहे. भंतेजी म्हणले की ते आता आश्चर्य होऊन गेले. लडाखमध्ये एकूण 3 लाख लडाखी लोक आहेत. तर त्यामध्ये जवळपास 1.5 लाख बुद्धिस्ट लोक आहेत. एक 100 घर 50 किलोमीटर 70 किलोमीटरवरती सगळे डोंगर परिसर आहे. पण आपला महाराष्ट्रामध्ये काय, त्यांना ह्याच गोष्टी त्याला खूप आश्चर्य वाटतं की इथं समाज आहे, तिकडं समाज आहे, इथं समाज, इकडं समाज आहे. या समाजाची किती प्रगती असायला पाहिजे, या समाज किती एकत्रित असलं पाहिजे, हे समाज किती संघटित असलं पाहिजे आणि या समाजामध्ये बुद्ध धर्माची प्रगती किती मोठ्यापणा असायला पाहिजे. ते खूपच भंतेजींच्या काल कौतुक केले. भंतेजींच्या कार्याचे त्यांनी कौतुक केलं. भंतेजींच्या प्रति सकाळी सुद्धा आम्ही नाश्ता करत असताना जवळपास अर्धा तास भंतेजी करत होते. ही सर्व जे काही काम आहे, ही सर्व जे काही गोष्टी आहे, हे पूर्णासारखा शहरातील उपासक लोकांच्याच दान देणगीतून, आपल्या सर्वांच्या सहकार्यातून, तुमचं छोटंसं सहकार्य बघा कुठेपर्यंत घेऊन गेले हे काम. हे आपण सर्वांनी आपण म्हणजे तुम्ही दिलेला दान, तुम्ही दिलेला श्रम, तुम्ही दिलेला जे काही कष्ट, तुम्ही दिलेला जे काही योगदान आहे ते कुठेही वाया गेलं नाही. खूप सत्कार्य ते लागलेलं आहे. खूप मोठ्या धर्माचं कामाला ते त्याला एक साळी मिळालेला आहे. आपण शांतीनगर हे जे परिसर आहे गेल्या 5 ते 6 वर्षापासून खूप सुंदर पद्धतीने आपण याला अनेक उपासक उपासिकांच्या उपस्थितीमध्ये खूप यशस्वी पद्धतीने आपण या ठिकाणी काम करत आहोत. आणि पूर्णा शहरामध्ये 22व्या धम्मपरिषदेच्या निमित्ताने या ठिकाणी सकाळी आपण सर्वजण येऊन भिक्खू संघांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी ही स्पर्धा कार्यक्रम चालू आहे. कोरिया या देशातून एक भंतेजी ज्यांचे वय जवळपास 72 वर्ष आहे, भिक्षू जीवनामध्ये त्यांचे 40 वर्ष झालेले आहे. पण तरी सुद्धा महायाना या परंपरेत त्यांनी 25 वर्ष महायाना परंपरेचं शिक्षण घेतलं. त्यांची इच्छा काल त्यांनी स्टेजवरती आवाहन केल्याप्रमाणे मला भारतीय ट्रेडिशनल थेरवादा परंपरेमध्ये मला शिक्षण घ्यायचे, त्यासाठी मला दीक्षा घ्याव्या लागतात. आणि त्यांनी उपयुक्त भंतेजींच्या आधिपत्याखाली त्यांनी गुरुस्थान असं देऊन
आता धनगर टाकली या परिसरामध्ये एक छोटासा बेटामध्ये त्यांचे व्हिजिट चालू असल्या कारणाने मोठे मोठे भक्तजी आपल्या या परिसरामध्ये येऊ शकले नाही. 11 वाजता भिक्खू संघाचा बलिदान असतो, त्याला सुद्धा थोडासा विराम लागत आहे. आपण सर्वांनी या ठिकाणी वेळ काढून या ठिकाणी आलेला आहात. खूप सुंदर असा या शांतीनगर परिसरामध्ये थोडंसं आपण धर्माचा उपदेश आपण ऐकण्याचा प्रयत्न केला. सर्वांच्या प्रती मंगलकामना, सर्वांच्या प्रती मंगल मैत्री, अशाच प्रकारे नेहमी धर्माच्या कार्याला सहकार्य देत राहावे. पण ते पन्नावंसर मी सकाळी चक्कर येऊ लागले. मला 5:30 वाजता उठून मी त्या भद्रीना कारमध्ये घेऊन गेलो होतो की भद्रीजी म्हणले की आमच्याकडे कोणी भद्रीची तब्येत बरोबर नव्हती, कोणी सिनियर भद्रीजी नव्हते आणि आम्हाला रिक्वेस्ट केली. मला वाटली नाही एवढं लोक येसाल. बघा भद्रीजींच्या जे काही आज यशस्वी आज जे काही गोष्टी येत आहेत त्यांच्याकडे आताच तुम्हाला सर्वांना माहीत असेल की किती दिवस फिरला असेल पूर्ण शहरामध्ये. 2-2 रुपये गोळा करायला, ह्या सगळ्या कार्यक्रम करायला यांच्यासोबत आपले मंडळी रात्र दिवस सोबत आहेत. तर हे जे कष्ट करणारे जे लोक आहेत त्यांच्या मनाला समाधान भेटलं पाहिजे, त्यांनाही अजून काम करायचं प्रेरणा मिळायला पाहिजे. ती प्रेरणा तुम्ही असंच या भक्तींनाही आणि सर्व धार्मिक कार्याला तुम्ही देत राहावे, अशा प्रकारच्या मंगलकामना या ठिकाणी व्यक्त करीत थांबतो. आपण या ठिकाणी लगेच पुढील सूचना जे आपण ऐकून या कार्यक्रमाला विराम देऊया. शांतीनगर परिसरामध्ये धम्मपरिषदेच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रातला आपला ध्वजारोहणाचा आणि पंचरंगी ध्वजारोहणाचा आणि छोट्या खाणी धम्मदेशनीचा कार्यक्रम पूजनीय भिक्खू संघाच्या उपस्थितीमध्ये व पूर्ण शहरातील उपासक उपासिकेच्या वतीनं संपन्न झालेला आहे. पुढे भिक्खू संघ आदरणीय उत्तम भैया खंदारे यांच्याकडे भोजनासाठी जाणार आहे. तेव्हा आपण सर्वजण उपस्थित झालात. खरं मला ते 1 मिनिटात मी तुम्हाला सांगतो की 1 वर्ष झालं मी शांतीनगरच्या उपासकाकडून बघत होतो की कोणीतरी येईल आणि मला म्हणाल की कोणती तरी एखादा गायनाचा कार्यक्रम लावा, भाषणाचा कार्यक्रम लावा, काहीतरी आमच्या वंदना महिन्यातून एकदा का होईना घ्या म्हणाल. पण तेवढं काय महिला मंडळ घेणं झाले. उठसूट काय पिशा बाया येशूला जातात, कुठं काय करतात, काय भांडणं करतात, काय करतात. हे सोडून द्या. जर तुम्ही धम्माच्या मार्गाला लागले तर तुमच्या डोक्यामध्ये चांगले विचार येतील आणि ती प्रगती करतील. म्हणून पुढच्या वर्षी तरी थोडासा आपण 1 महिन्याला, 2 महिन्याला, 3 महिन्याला का होईना सातत्यानं कार्यक्रम या भागामध्ये लावण्यासाठी आम्हाला थोडंसं बोलत राहा, म्हणजे आम्ही तुमच्यासाठी तयारच आहेत. म्हणून आपण सर्वजण आज चांगल्या रीतीने स्वागत करत भिक्खू संघाचा एक यशस्वी कार्यक्रम केला. तुमचं दान आम्ही योग्य ठिकाणीच लावू. जेवढं होईल तेवढं आपण लोकांच्या डोक्यांमध्ये एक सुविचार बुद्धांचा महान धम्म रुजवावा या दृष्टीनं तुम्हाला आम्ही प्रेरित करत राहू, एवढंच सांगतो. आपण सर्वजण उपस्थित झाला. प्रत्येक कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी जे काही तनमन धनाने आपण सर्वांनी सहकार्य केलं, त्या तनमन धनातून आपण जे काही पुण्य कुशल कर्म संपादित केलं ते आपल्या भावी आयुष्यासाठी सहाय्यकारी ठरो, अशीच मंगल कामना व्यक्त करत पूजनीय भिक्खू संघाचं उपस्थित भिक्खू संघाचं मी अतिशय आपल्या सर्वांच्या वतीनं धन्यवाद व्यक्त करतो. आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचा कृतज्ञतेचा भाव व्यक्त करत त्यांना खूप खूप धन्यवाद देत आपण सर्वजण उपस्थित झालं. सर्वांना बुद्धधम्म संघानुभावाला आणि असीम अप्रतिम मंगल कामना. यानंतर आशीर्वाद होईल आणि त्यानंतर भिक्खू संघ भोजनदानासाठी जाईल. साधू साधू सब पाप सकरण कुशल सौपसंपदा सचेत परयोदपनं एतं बुधानुशासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुकर्षेति अस्मे लोके परमिचे नतावता धम्मधरो यावता बहुभासति योत्सपम्पि सुतुमानं धम्मं कायेन पश्यति सबे धम्मधरो होतियो धम्मं न पमजति नत्थि मे शरणं अय्यं
बुद्धो मे शरणं वरम् एतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलम् नत्थि मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरम् एतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलम् नत्थि मे शरणं अय्यं संघो मे शरणं वरम् एतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलम् सवेदियो विभजन्तु सर्वरोगो विनश्यतु माते भवन्वन्तरायो सुखी दीर्घायुको भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वंदामि सर्वदा। काल रात्री जवळपास 1 वाजेपर्यंत भक्तीचा सर्व खूप सुंदर असा धर्मोपदेश कार्यक्रम या ठिकाणी खूप यशस्वी पद्धतीने खूप मोठ्या प्रमाणात उपासकांनी उपस्थित राहून लाभ घेतले। अशाच पद्धतीने आज मला वाटतं कोणी थकले नसेल आणि पुन्हा एकदा विद्वान भिक्षूंचा असा धर्मोपदेश ऐकण्यासाठी दुपारी ठीक 2 वाजता बुद्धविहार समोरील मंडपाखाली येऊन बसून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपण धर्माची क्षेत्र आपण सुरुवात करूया। तथागत भगवान बुद्धांचा, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बौद्ध धम्माचा, भिक्खू संघाचा, पंचरंगी धम्म ध्वजाचा जय भीम।